नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न विथ सोल्युशन. मी या ठिकाणी सुरुवातीला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा एक प्रॉब्लेम जो शेअर केलेला आहे त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. फर्स्ट मी प्रॉब्लेम त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब for the year ending 31st March 2020 and adjustment given below. आपल्याला महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचा रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलेला आहे 31st मार्च 2020 चा. त्यानंतर ऍडजस्टमेंट्स ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि आपल्याला प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2020 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2020 क्रिएट करायची आहे. आता या ठिकाणी रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आपला करंट इयरचा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट्स कोणकोणते आहेत तर फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे 80% ऑफ द एंट्रन्स फीज अँड 60% ऑफ डोनेशन्स आर कॅपिटलाइज्ड. एंट्रन्स फीला ऍडजस्टमेंट आहे, डोनेशनला ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट लॉकर रेंट स्टील आउटस्टँडिंग ₹4,000. लॉकर रेंटला ह्या ठिकाणी ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट रेंट अँड टॅक्सेस इज स्टील आउटस्टँडिंग. रेंट अँड टॅक्सेसला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹20,000 अँड सबस्क्रिप्शन ऑफ ₹10,000 रिसिव्ड इन ऍडव्हान्स ऑफ नेक्स्ट इयर. सबस्क्रिप्शनला करंट इयर आउटस्टँडिंगची आणि ऍडव्हान्स सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट the assets on 1st April 2019 were furniture ₹1,50,000, investment ₹1 lakh and fixed deposit ₹1,60,000. ओपनिंग असेट्स ह्या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. आणि त्यानंतर कॅपिटल फंड ॲज ऑन 1st April 2019 वॉज ₹8,10,000. कॅपिटल फंड सुद्धा दिलेला आहे. आता या ठिकाणी फर्स्ट आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. इन द बुक्स ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, फॉर द इयर एंडेड 31st March 2020. डेबिट एक्सपेंडिचर, इनर कॉलम अमाउंट रुपीज, आउटर कॉलम अमाउंट रुपीज. क्रेडिट इन्कम, इनर कॉलम रुपीज, आउटर कॉलम रुपीज. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पुढे क्रिएट करायचा आहे बॅलन्स शीट as on 31st March 2020. Liabilities, inner column rupees, outer column rupees. त्या ठिकाणी आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट त्या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. आता फर्स्ट आपल्याला पॅरेग्राफ मध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये ज्या ओपनिंग असेट्स दिले त्या आपण ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे द असेट्स ऑन 1st April 2019 फर्निचर ₹1,50,000. फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आहे. असेट साइड लाईन फर्निचर ₹1,50,000 आणि ऍडजस्टमेंट आहे त्याला इनर कॉम लाईन फर्निचर 1,50,000.
इन्व्हेस्टमेंट रुपीज 1 लाख ओपनिंग असेट्स आहे. इन्व्हेस्टमेंट रुपीज 1 लाख इनर कॉमला येईल कारण पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट पुन्हा परचेस केलेला आहे इनर कॉमला येईल. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट रुपीज 1,60,000 असेट्सच. फिक्स्ड डिपॉझिट रुपीज 1,60,000 ऍडिशन आहे इनर कॉमला येईल. त्यानंतर कॅपिटल फंड दिलेला आहे 8,10,000 कॅपिटल फंड लाईफ साईडला येईल. कॅपिटल फंड 8,10,000. त्यानंतर आता आपण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट ट्रान्सफर करत जायचं आहे. रिसिप्ट साईडला फर्स्ट टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश बँकचा ओपनिंग बॅलन्स असेल. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला तो असणार आहे, त्याचा इफेक्ट इथं होणार नाही. नेक्स्ट टू एंट्रान्स फीज 1,50,000 एंट्रान्स फी इन्कम आहे. इन्कम साईडला येईल. बाय एंट्रान्स फीज अमाउंट 1,50,000 ऍडजस्टमेंट आहे इनर कॉमला येईल. नेक्स्ट टू सबस्क्रिप्शन 1,20,000 इन्कमच आहे. बाय सबस्क्रिप्शन इन्कम साईडला येईल. बाय सबस्क्रिप्शन 1,20,000 ऍडजस्टमेंट्स आहे. त्या ठिकाणी इनर कॉमला अमाऊंट येईल. त्यानंतर आहे लॉकर रेंट 50,000 इन्कमच आहे. इन्कम साईडला येईल. बाय लॉकर रेंट ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनर कॉमला येईल 50,000 लॉकर रेंट 50,000 इन्कमच आहे. डोनेशन 3 लाख रुपीज इन्कमच आहे. जनरल डोनेशन आहे इन्कम साईडला येईल. बाय डोनेशन रुपीज 3 लाख रुपीज डोनेशन्स 3 लाख रुपीज ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट त्याची इनर कॉमला येईल. नेक्स्ट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000 इन्कमच आहे. इन्कम साईडला येईल. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000 इन्कम आहे. नेक्स्ट लिगसीज 1 लाख रुपीज लिगसीज लायबिलिटी साईडला येईल. लिगसीज 1 लाख रुपीज लिगसीज लायबिलिटी. नेक्स्ट टू सेल ऑफ फर्निचर रुपीज 60,000 फर्निचर 60,000 रुपयाला विकलाय आणि त्याची कंसामध्ये कॉस्ट प्राइस 1 लाख रुपीज दिलाय. म्हणजे 1 लाख रुपयाचं फर्निचर 60,000 रुपयाला विकलंय. कॉस्ट प्राइस त्या ठिकाणी असेट्स मधून वजा केली जाईल. फर्निचर मधून लेस सोल्ड कॉस्ट प्राइस आहे ती मायनस केली जाईल 1 लाख रुपीज. अमाऊंट 50,000. इन्व्हेस्टमेंट फर्निचर जे आहे त्याची कॉस्ट प्राइस 1 लाख रुपये आहे ती विकलेला आहे फर्निचर मधून लेस केलं आणि हे 1 लाख रुपयाचं फर्निचर 60,000 रुपयाला विकलंय. म्हणजे या ठिकाणी 40,000 रुपये लॉस झालाय. लॉस हा एक्सपेंडिचरला तिथं डेबिट साईडला दाखवला जाईल. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर फर्निचर विक्रीमध्ये झालेला लॉस 1 लाख कॉस्ट प्राइस आहे मायनस सेल प्राइस 60,000 या ठिकाणी 40,000 लॉस झालेला आहे. लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 40,000. नेक्स्ट रिसिप्ट साइड संपलेला आहे. पेमेंट साइडला बाय रेंट अँड टॅक्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे डेबिट साइडला येईल. टू रेंट अँड टॅक्सेस ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनर कॉमला येईल 20,000 रेंट टॅक्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. इन्व्हेस्टमेंट असेट्स आहे. ओपनिंग इन्व्हेस्टमेंट मध्ये प्लस होईल. ऍडिशन ड्युरिंग द इयर ऍडिशन इन्व्हेस्टमेंट आहे 1,50,000. टोटल आउटरला 2,50,000. इन्व्हेस्टमेंट परचेस्ड ड्युरिंग द इयर ऍडिशन ड्युरिंग द इयर. नेक्स्ट रिपेअर्स रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे डेबिटला येईल. टू रिपेअर्स अमाउंट आहे 40,000.
repairs 40,000. Next, ground expenses, revenue expenditure, debit line to ground expenses amount 60,000, revenue expenditure. Next, stationery 10,000, revenue expenditure आहे, debit line to stationery 10,000, 10,000 रुपये. नेक्स्ट, सॅलरीज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, सॅलरी सुद्धा इकडे डेबिट साइडला जाईल टू सॅलरीज अमाउंट 1,20,000, सॅलरीज 1,20,000. नेक्स्ट, एन्युअल मीटिंग एक्सपेन्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, डेबिट साइडला जाईल एक्सपेंडिचरला टू एन्युअल मीटिंग एक्सपेन्सेस, to annual meeting expenses amount आहे, annual meeting expenses amount 70,000, revenue expenditure. Next, buy sports equipment 1,50,000, sports equipment आहे, assets असेल, sports equipment परचेस केलेले आहेत, कॅपिटल एक्सपेंडिचर असेट्स आहे 1,50,000. नेक्स्ट, पुढचा बॅलन्स आहे इलेक्ट्रिसिटी 30,000, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डेबिट लाईन टू इलेक्ट्रिसिटी 30,000, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नेक्स्ट, फिक्स्ड डिपॉझिट असेट्स आहे, ओपनिंग फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ऍडिशन होईल, ऍडिशन ड्यूरिंग द इयर, ऍडिशन ड्यूरिंग द इयर 40,000, टोटल आउटरला 2 लाख रुपीज, फिक्स्ड डिपॉझिट ऍडिशन ड्यूरिंग द इयर. नेक्स्ट, ऍडव्हर्टाइजमेंट 80,000, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डेबिट साइड लाईन टू ऍडव्हर्टाइजमेंट अमाउंट 80,000, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नेक्स्ट, बाय फर्निचर, पेमेंट साइडला फर्निचर आहे, परचेस्ड आहे, फर्निचर खरेदी केलेला आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर, फर्निचर मध्ये ऍड होईल, ऍडिशन ड्यूरिंग द इयर, अमाउंट 1,80,000, 1,80,000, आउटरला 2,30,000. नेक्स्ट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,50,000, कॅश बँकचा क्लोजिंग बॅलन्स आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला कॅश और बँक बॅलन्स 2,50,000, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. इथं रिसीव्ह पेमेंट अकाउंट ट्रान्सफर झालेला आहे. आता आपल्याला ऍडजस्टमेंट्स बघायचं आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे 80% ऑफ एंट्रान्स फीज and 60% ऑफ डोनेशन्स आर कॅपिटलाइज्ड. या ठिकाणी इन्कम कॅपिटलाइज केलेला आहे. कॅपिटलायझेशन काय करतो आपण, तर फर्स्ट इफेक्ट त्या इन्कम मधून वजा केला जाईल आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल फंड मध्ये ऍड केला जाईल. पहिला फर्स्ट एंट्रान्स फी मधून 80% अमाउंट लेस 80% कॅपिटलाइज्ड 1,50,000 च्या 80% 1,20,000, आउटरला 30,000. डोनेशन मधून लेस 60% कॅपिटलाइज्ड 3 लाखच्या 60% 1,80,000, आउटरला 1,20,000. आणि कॅपिटलाइज आपण लेस करतो, सेकंड इफेक्ट ऍड इन कॅपिटल फंड. कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रान्स फीज अमाउंट 1,20,000, ऍड डोनेशन्स अमाउंट 1,80,000 कॅपिटल फंड मध्ये प्लस केलं जाईल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, लॉकर रेंट स्टील आउटस्टँडिंग ₹4,000. लॉकर रेंट इथं इन्कम आहे, इन्कम आउटस्टँडिंग आहे. फर्स्ट इफेक्ट ऍड इन दॅट इन्कम, सेकंड इफेक्ट असेट साइड ऑफ बॅलन्स शीट ऍड करायचा आहे. लॉकर रेंट मध्ये ऍड आउटस्टँडिंग
4000, आउटरला 54,000. सेकंड इफेक्ट असेट साइड, आउटस्टँडिंग लॉकर रेंट, आउटस्टँडिंग लॉकर रेंट 4000 त्या ठिकाणी असेट साइडला घेतलं जाईल. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे रेंट अँड टॅक्सेस इज स्टील आउटस्टँडिंग ₹3000. एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे. फर्स्ट इफेक्ट ऍड इन दॅट एक्सपेंडिचर, त्या एक्सपेंडिचर मध्ये प्लस करायचं आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. रेंट टॅक्सेस मध्ये प्लस ऍड आउटस्टँडिंग 3000, आउटरला 23,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला आउटस्टँडिंग रेंट अँड टॅक्सेस, आउटस्टँडिंग रेंट अँड टॅक्सेस 3000. कंप्लीट. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹20,000. करंट इयरला सबस्क्रिप्शन 20,000 ₹20,000 आउटस्टँडिंग आहे. इन्कम आउटस्टँडिंग आहे. फर्स्ट इफेक्ट ऍड इन दॅट इन्कम, सेकंड इफेक्ट असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. सबस्क्रिप्शन मध्ये प्लस केलं जाईल. ऍड आउटस्टँडिंग करंट इयर आउटस्टँडिंग आहे 20,000, टोटल 1,40,000. सेकंड इफेक्ट असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला घेतला जाईल. त्यानंतर सबस्क्रिप्शनला आणखी एक ऍडजस्टमेंट आहे अँड सबस्क्रिप्शन ऑफ ₹10,000 रिसिव्ड इन ऍडव्हान्स ऑफ नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयरचं ऍडव्हान्स मध्ये ₹10,000 सबस्क्रिप्शन मिळालं आहे. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन त्या सबस्क्रिप्शन मधून लेस केलं जाईल, लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. सबस्क्रिप्शन मधून लेस सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, ऍडव्हान्स आहे नेक्स्ट इयरचा. नेक्स्ट इयर ऍडव्हान्स 10,000 मायनस केलं जाईल, आउटरला 1,30,000. आणि सेकंड इफेक्ट लाईफ साइडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ₹10,000. बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला सेकंड इफेक्ट त्याचा घेतला जाईल. नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट आहे दी असेट्स ऑन 1 एप्रिल 2019. ओपनिंग असेट्स आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्यानंतर कॅपिटल फंड आपला दिला होता तोही आपण ट्रान्सफर केलेला आहे. संपूर्ण ऍडजस्टमेंट्स इथं संपलेले आहेत. आता आपण फर्स्ट अकाउंट या ठिकाणी क्लोज करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि हा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करताना ह्या दोन्ही अकाउंट्स मधले ह्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कोणत्या बाजूची टोटल जास्त आहे ते आपल्याला पाहावे लागते. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये एक्सपेंडिचरची टोटल जादा आहे, म्हणजेच एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज इक्वल टू डिफिसिट. यामध्ये आपला लॉस येणार आहे. मी या ठिकाणी डायरेक्ट टोटल लिहितो. एक्सपेंडिचर टोटल आहे 4,73,000, 4,73,000. त्यामधून क्रेडिटची टोटल मायनस करायचं आहे 1,19,000 बाय डिफिसिट एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज इक्वल टू डिफिसिट. आणि डिफिसिट कॅपिटल फंड मधून लेस केलं जातं. कॅपिटल फंडची टोटल एंट्रान्स फी प्लस डोनेशन इज इक्वल टू टोटल 11,10,000. यामधून लेस डिफिसिट अमाऊंट आहे 1,19,000 मायनस करायचं, आउटरला टोटल 9,91,000. आणि बॅलन्स शीट ऑटोमॅटिक टॅली होते टोटल 11,04,000. कंप्लीट. या ठिकाणी आपण फर्स्ट इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केला.
एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज इक्वल टू डिफिसिट कॅपिटल फंड मधून त्या ठिकाणी लेस केलाय आणि शेवटी आपली बॅलन्स शीट ऑटोमॅटिक टॅली झालाय. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा एक प्रॉब्लेम बघितलाय, त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट इयर एंडिंगला क्रिएट करत असतो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फायनल अकाउंट तयार करताना फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इयर एंडिंगला तयार केला जातो आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट त्या ठिकाणी क्रिएट केली जाते. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट जस्ट लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, it is a nominal account. Debit all expenses and losses, credit all gains and incomes. मग याच्यामध्ये एक्सपेंडिचर साइडला सगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर त्या ठिकाणी घेतले जातात. त्यानंतर इन्कम साइडला सगळ्या प्रकारचे रेव्हेन्यू इन्कम्स असतात. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लाईफ साइडला त्या ठिकाणी ऑल लायबिलिटीज साठी घेतलं जातात. त्यानंतर ऑल कॅपिटल एक्सपेंडिचर असेट साइडला त्या ठिकाणी घेतले जातात. आणि याच्यामध्ये फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केला जातो. याच्यामध्ये जर ह्या ठिकाणी इन्कमची टोटल जादा आली तर आपल्याला सरप्लस त्या ठिकाणी सरप्लस मिळू शकतो आणि जर एक्सपेंडिचरची टोटल जादा आली तर आपल्याला त्या ठिकाणी डिफिसिट मिळू शकतो. म्हणजेच एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज इक्वल टू सरप्लस अँड एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम इज इक्वल टू डिफिसिट. कंप्लीट हा संपूर्ण प्रॉब्लेम आपण ह्याचं सोल्युशन ह्या ठिकाणी बघितलेलं आहे. थँक्यू.